मित्रांनो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो. आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय आहे रस्ते आणि रस्त्यावर होणारे अपघात. मित्रांनो, आपण बऱ्याच ठिकाणी रोज कुठल्या ना कुठल्या अपघाताच्या बातम्या न्यूजपेपरवर बातमीपत्रांमध्ये वाचत असतो, ऐकत असतो. मोठ्या प्रमाणावर रोड ॲक्सिडेंट्सचं प्रमाण जे आहे ते वाढलेले आपल्याला दिसते. आणि या अपघातांमध्ये खास करून टू व्हीलरचे जे अपघात आहेत ते जास्त प्रमाणावर होताना आपल्याला दिसतात. टू व्हीलर्सचे अपघात जे आहेत ते जास्त प्रमाणावर होताना आपल्याला दिसतात. टू व्हीलर चालवत असताना ज्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्या गोष्टींची काळजी बऱ्याच जणांकडून मिस होते किंवा पाहिजे तशी काळजी घेतल्या जात नाही आणि त्याचे परिणाम ॲक्सिडेंटच्या स्वरूपामध्ये आपल्याला भोगावे लागतात. टू व्हीलर असो, फोर व्हीलर असो, कुठल्याही वाहनाचा अपघात हा आता अतिशय कॉमन असा विषय झालेला आहे. दररोज कुठे ना कुठे बातमी असते की त्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणी अपघात झाला. त्या अपघातांचं जे प्रमाण आहे ते काही केल्या कमी होताना आपल्याला दिसत नाही. हा अतिशय चिंतेचा असा मुद्दा त्या ठिकाणी बनलेला आहे. अपघातामागे वेगवेगळ्या प्रकारची कारणे असतात. रोडवरती चालत असताना बऱ्याच गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतात आणि बऱ्याच गोष्टींवर लक्ष ठेवून आपल्याला आपला प्रवास करावा लागतो. त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे की जे प्रामुख्याने निदर्शनास येतात. त्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे जी टू व्हीलर आहे तिचे जे टायर्स आहेत त्यांची कंडिशन योग्य नसते. इंजनची जी कंडिशन आहे ती योग्य प्रकारची नसते. त्याची प्रॉपर सर्व्हिसिंग आणि ह्या गोष्टीवरती दुर्लक्ष केलं जातं. जे इक्विपमेंट्स आहेत, गाडीचे जे पार्ट्स आहेत ते व्यवस्थित कसलेले आहेत की नाही. आणि रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याकडूनही बऱ्याच वेळा गाडीचे जे पार्ट्स आहेत त्याच्यावरती लक्ष नसतं. कुठला नट ढिला झालेला आहे, कुठलं पार्ट खराब झालेला आहे, व्यवस्थित बारकाईनं लक्ष नसतं. टायरच्या कंडिशनवरती लक्ष नसतं आणि सर्रास वाहनं वापरण्याचा आपल्याकडे प्रघात आहे. ज्या रोडवरती आपण प्रवास करणार आहोत, जो रस्ता आपण वापरणार आहोत त्या रस्त्याच्या संबंधित आपल्याला माहिती नसते. ज्या रोडवर आपण जाणार आहोत त्या रोडची अवस्था कशी आहे, त्याची नेमकी कंडिशन कशी आहे हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आत्ताच्या घडीला झालेलं आहे. ज्या रस्त्यावर आपण प्रवास करणार आहोत त्या रस्त्याची अवस्था कशी आहे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. कुठे खड्डे आहेत, कुठल्या ठिकाणी रस्ता खराब झालेला आहे, कुठे अतिशय अवघड वळण आहे, कुठे कशा प्रकारची कंडिशन असू शकते याचा थोडा अभ्यास आपला असायला हवा. रोजचा जो आपला रस्ता आहे तो आपला पाठ झालेला असतो. त्याच्यावरती कुठे काय खड्डे आहेत, कुठे खराब झालेला आहे त्या गोष्टीची आपल्याला माहिती असते. पण ज्यावेळेस आपण नवीन एखाद्या मार्गाने प्रवास करत असतो त्यावेळेस आपल्याला या गोष्टीची कल्पना नसते. रस्त्याने प्रवास करत असताना हेल्मेट वापरण्याचा कंटाळा बरेच जण करतात. बऱ्याच जणांना हेल्मेट जे आहे हे घालावंसं वाटत नाही. ते सांभाळण्याची जी अडचण आहे ती त्या ठिकाणी निर्माण होत असल्यामुळे बरेच जण जे आहे ते हेल्मेटच्या शिवाय प्रवास करण्याला प्राधान्य देतात. ही एक अतिशय धोकादायक बाब आहे. विशेष करून टू व्हीलरवाल्यांसाठी हेल्मेट वापरणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. हेल्मेटमुळे काय होतं की एकतर आपल्याला डोक्याला प्रोटेक्शन तर मिळतेच अपघातापासून, शिवाय रस्त्याने चालत असताना जे काही किडे वगैरे जे काही असतात, माशा असतात, डोळ्यामध्ये आपल्या किडे वगैरे जात असतात त्याच्यापासून सुद्धा संरक्षण मिळते. बऱ्याच वेळा डोळ्यामध्ये एखादा किडा किंवा काही धूळ वगैरे गेल्यामुळे सुद्धा वाहनावरचं नियंत्रण आपलं सुटू शकते आणि त्यामुळे सुद्धा अपघात त्या ठिकाणी होऊ शकतात. आणि उन्हापासून सुद्धा बचाव हेल्मेट करत असतं. पावसामध्ये सुद्धा पाण्यापासून आपला बचाव हेल्मेटमुळे होत असतो. त्यामुळे हेल्मेट वापरण्याचा जो कंटाळा आहे बऱ्याच जणांना हेल्मेट वापरण्याचा कंटाळा येतो तर त्यांनी हेल्मेट अवश्य वापरावे. हेल्मेटचा जो कंटाळा आहे तो विशेषतः बऱ्याच अपघातांना कारणीभूत ठरतो किंवा अपघात झाल्यानंतर डोक्याला जे प्रोटेक्शन पाहिजे, जे कव्हरिंग आपल्या डोक्याला हेल्मेट प्रोव्हाइड करतं ते न मिळाल्यामुळे बऱ्याच जणांना डोक्याला मार लागतो. जास्त दुखापत झाल्यामुळे, ओव्हर ब्लिडिंग झाल्यामुळे अनेक जणांचे प्राण त्या ठिकाणी जातात. त्या गोष्टी टाळायच्या असतील तर आपण हेल्मेट जे आहे ते नक्की वापरायला सुरुवात केली पाहिजे.
अजून महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे ज्यावेळेस आपण रस्त्याने प्रवास करत असतो टू व्हीलरवर, त्यावेळेस आपल्याला रस्त्याकडे आपलं जे आहे लक्ष आहे ते बारकाईने असलं पाहिजे. बऱ्याच वेळा रस्त्याच्या आजूबाजूला, रस्त्याच्या कडेला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी जे आहेत ते भटकत असतात. रस्त्याच्या आजूबाजूला गवत वाढलेलं असतं, साईडला शेती वगैरे असते आणि जंगलातून अचानकपणे एखादा प्राणी, एखादा भटका कुत्रा, असा कुठल्याही प्रकारचा प्राणी अचानकपणे रोडवर येण्याची शक्यता असते. रोडला जे काही बॅरिकेटिंग असतं, साईडला जे काही प्रोटेक्शन असतं ते बऱ्याच वेळा नसतं आणि रस्ता जो आहे तो अतिशय खुला असतो. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्राणी जो आहे तो सुद्धा रस्त्यावर कुठल्याही वेळी पोहोचू शकतो आणि एकदम आपला जर लक्ष नसेल त्या प्राण्यासोबत सुद्धा आपला अपघात होऊ शकतो. या गोष्टीची प्रचिती मला सुद्धा आलेली आहे. गाडी ड्राईव्ह करत असताना, बाईक चालवत असताना माझ्या गाडीसमोर सुद्धा असंच भटका कुत्रा एका वेळेस आलेला होता आणि त्याच्यामुळे माझं गाडीवरचं नियंत्रण सुटून माझा अपघात झालेला होता. सुदैवाने कुठल्याही प्रकारची हानी मला पोहोचली नाही. परंतु हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे अपघात घडू शकतात. त्यामुळे या गोष्टीवर सुद्धा आपण लक्ष ठेवायला पाहिजे. रस्त्यावर बाईक चालवत असताना प्रॉपर आपलं लक्ष जे आहे ते रोडवर पूर्णतः केंद्रित झालं पाहिजे. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या अतिशय बारकाईने आपण फॉलो केल्या पाहिजे. विशेषतः आपण जास्तीत जास्त वेळा टू व्हीलरचा वापर करत असतो आणि टू व्हीलरचा वापर करत असताना आपण कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, त्यापैकी ह्या 2-3 गोष्टी आपण नक्की लक्षात ठेवा. एकतर हेल्मेट वापरलं पाहिजे, रस्ता कसा आहे याची माहिती हवी आणि दुसरी गोष्ट रस्त्यावर प्रॉपर आपलं लक्ष असायला हवं. बऱ्याच वेळा आपली कुठल्याही प्रकारची चुकी नसते, समोरून येणाऱ्या व्यक्तीची चुकी असते, त्यामुळेही अपघात होतात. बऱ्याच वेळा मद्यधुंद अवस्थेमध्ये सुद्धा काही समाजकंटक लोक गाडी चालवत असतात, त्यांच्यामुळेही बरेच अपघात घडतात आणि हाकनात एखादा चांगला जो मनुष्य आहे, शारीरिक नुकसान आहे किंवा आर्थिक नुकसान आहे किंवा जीवितहानी सुद्धा अशा प्रकारच्या अपघातांमध्ये घडू शकते. त्यामुळे आपण आपल्या स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी आपण हेल्मेट वापरणे हे नक्कीच गरजेचं आहे. ह्या काही बाबी आपण जर लक्षात घेतल्या तर आपण आपला प्रवास अतिशय योग्य पद्धतीने करू शकतो आणि यामुळे ॲक्सिडेंटवर थोड्याफार प्रमाणात का होईना पण आळा बसण्यासाठी नक्की फायदा होईना. शक्यतो रात्रीच्या वेळेस टू व्हीलरवरचा प्रवास हा टाळावा. जे लाईट फोकस वगैरे असतात, टू व्हीलरचा जो फोकस आहे, जो लाईटचा जे स्ट्रेंथ आहे ती अतिशय वीक असते. मोठ्या गाड्यांच्या तुलनेत टू व्हीलरची जी स्ट्रेंथ आहे ती कमी असते. त्यामुळे रात्रीच्या वेळेस शक्यतो टू व्हीलरचा प्रवास टाळावा आणि अशा प्रकारे आपण आपला प्रवास जो आहे तो करावा. माहिती आवडल्यास चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून मला कळवा. धन्यवाद.